पूर्ण सृष्टी ही कशी आहे? संवेदनशील आहे. आणि जिथे संवेदनशीलता आहे तिथे प्रेम आहे, भक्ती आहे. मग सृष्टीमधला आपण वृक्ष घेतले, प्राणी घेतले, त्यानंतर मानव आहे. या सृष्टीमध्ये जे जे काही आहे त्या सगळ्यांमध्ये संवेदनशीलता आहे. आणि त्याचं चांगलं उदाहरण देताना गुरुदेवांनी एका ज्या शोध लावलेला आहे सायंटिस्टनी, त्याचं उदाहरण दिलं की नाईल नदी जी आहे त्या नदीचं पाणी त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी तपासणी केली, तर त्याच्यामध्ये स्मृती आढळली, मेमरी आढळली. म्हणून बघा, आपल्या संस्कृतीमध्ये आपण चरणामृत घेतो, अभिषेक केल्यानंतर अभिषेकाचं तीर्थ घेतो आपण. इवन आपण जेव्हा यज्ञ करतो तर यज्ञाला जे कलश ठेवतो, तर त्या कलशाचं जे पाणी असतंय त्या पाण्याचे आयन सुद्धा बदलतात. म्हणजे ते कसे, त्याला काय म्हणतो, असे कॉम्पॅक्ट होतात, त्याला एक विशिष्ट आकार येतो. म्हणजेच पाणी हे कसं आहे, स्मृती आहे त्याच्यामध्ये. एक उदाहरण म्हणून दिलेलं आहे. आणि सगळीकडे तुम्ही जिकडे जाल सृष्टीकडे, सगळीकडे काय आहे, संवेदनशीलता आहे. आणि जेव्हा आपण भक्ती, कर्म आणि ज्ञान हे तीन सत्य सांगितलेले आहेत, है ना? ह्या तिन्ही सत्यामध्ये श्रेष्ठ कोणता आहे? तर ते आहे म्हणजे भक्ती, प्रेम. कशामुळे श्रेष्ठ आहे ते पण सांगितलेलं आहे. की जेव्हा तुम्हाला कर्म करायचं असेल, तर कर्म जे काही काम करताय तुम्ही, त्याच्यामध्ये जर समजा तुम्हाला इंटरेस्ट असेल, आणि हे इंटरेस्ट म्हणजे काय आहे, त्याच्याविषयीचा लगाव, त्याच्याविषयीची भक्ती, त्याच्याविषयीचं प्रेम. मग त्या कामाविषयी तुमचं प्रेम असेल, त्याचा लगाव असेल, तरच ते काम तुम्ही चांगल्या पद्धतीनं करू शकता. आणि जर त्याच्यामध्ये तुमचा काही इंटरेस्ट नसेल, तर ते काम आपलं पूर्ण होत नाही, पूर्णत्वाला जात नाही. आणि त्याच्यामध्ये मग उदाहरण देताना सांगितलेलं आहे की समजा एखाद्या विद्यार्थ्याला इंजिनिअरिंगचा इंटरेस्ट आहे आणि इंजिनिअरिंग शिकतो आहे की नाही. मग त्याला जर समजा आपण ह्याचं लिटरेचरचं काय दिलं, समजा इंग्लिश लिटरेचर आहे त्याचं जर समजा तुम्ही त्याला दिलं, त्याला काही त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही राहणार, आहे की नाही. म्हणजे ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, रुची आहे, तेच कर्म आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. म्हणजेच तिथे भक्ती सुद्धा लागते. भक्तीशिवाय कर्म नाही होत. तसंच ज्ञानाचं सुद्धा आहे, की नाही. आपण जे ज्ञान प्राप्त करतो, ते ज्ञानामध्ये जर आपली रुची असेल, तरच आपण ते ज्ञान चांगल्या पद्धतीनं आत्मसात करू शकतो. अन्यथा मग ते ज्ञान आपण आत्मसात नाही करू शकत, आहे की नाही. मग हे वेगवेगळे उदाहरण देऊन गुरुदेवांनी काय सांगितलेलं आहे की सर्वश्रेष्ठ काय आहे, भक्ती आहे. आणि प्रत्येक तिन्ही सत्यामध्ये जेव्हा आपल्याला तिन्ही सत्य आपल्या जीवनामध्ये उतरवायचे आहेत, त्याची अभिव्यक्ती करायची आहे, तर त्यावेळेस आपल्याला काय लागते, ते म्हणजे भक्ती आणि प्रेम लागते, आहे की नाही. प्रेम म्हणजे काय, प्रेमाची पराकाष्ठा म्हणजे भक्ती आहे की नाही. मग आपल्या मानवामध्ये जेव्हा एकमेकाच्या प्रेमामध्ये आपण पडतो, तर त्यावेळेस काय होते, तर त्याच्याच विषयीचं सर्व आपल्याला सगळीकडे दिसायला लागतं, आहे की नाही. आपला प्रियतम सगळीकडे दिसायला लागतो, जिकडे पाहाल तिकडे तेच दिसायला लागतं. आणि मग ही जी भक्ती आहे, ही भक्ती अभिव्यक्त कशी होते, हे पण आपल्याला अतिशय सुंदरतेनं सांगितलेलं आहे. की नारद महर्षी नारद काय म्हणतात, की एकादश भक्तीचे रूप आहेत, अभिव्यक्ती आहेत. आता हे प्रकार नाही आहेत, हे काय रूप आहेत किंवा अभिव्यक्ती आहे. 11 प्रकारे आपण वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्यांच्या ह्याच्याप्रमाणे आपण जसा तुमचा ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे त्याप्रमाणे ते अभिव्यक्ती होत असते. तर त्याच्यामध्ये गुणासक्ती, रूपासक्ती, त्यानंतर पूजासक्ती आणि स्मरणाशक्ती, आत्मनिवेदनाशक्ती, तन्मयाशक्ती, विरहाशक्ती, असे एकूण एकादश ह्या भक्तीच्या अभिव्यक्तीचे रूप सांगितलेले आहेत. तर त्याच्यामध्ये आज सांगत असताना
गुरुदेवांनी काय सांगितलं, तर सुरुवात कशी होते, जेव्हा आपण एखाद्याविषयी प्रेमभाव निर्माण होतो आपल्यामध्ये, तर त्यावेळेस सगळ्यात आधी काय होतंय, तर आपण रूप बघतो, आहे की नाही. रूप बघितल्यानंतर त्या रूपाच्या प्रेमात जेव्हा पडलं, तर त्यावेळेस त्याचंच वर्णन करायला लागतं, है की नाही. जसं मूर्ती आहेत, है ना, श्रीकृष्णाची मूर्ती आहे, रामाची मूर्ती आहे. तर मग त्या मूर्तीचं दर्शन झाल्यानंतर जेव्हा आपण परत येतो, त्यावेळेस त्या मूर्तीचं सर्व प्रकारचं वर्णन करतो, म्हणजे त्याचं रूप कसं आहे. तसंच आपण जर कोणाच्या प्रियतम आहेत त्यांच्या ह्याच्यात पडलं, तर मग तो काय करतो, त्याचंच वर्णन करायला लागतो, त्याच्या रूपाचंच वर्णन करायला लागतो, है की नाही. तर हे हे काय झाली, रूपासक्ती झाली. त्यानंतर गुणासक्ती. गुणासक्तीमध्ये त्याच्याच गुणांचं वर्णन करायचं, की नाही. सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये सौंदर्याचं वर्णन करायचं, त्यांचं रूप कसं आहे त्याचं वर्णन करायचं. दुसऱ्या ह्याच्यामध्ये त्यांचे गुण आहेत, तर गुणांचं वर्णन करायचं. म्हणून मग बघा, आपण काही पोथी पुराण जे आपण जर वाचत असेल, तर त्यामध्ये सुद्धा त्या गुणांचं वर्णन, ज्याच्याविषयीच ते लिहिलेलं आहे, त्या गुणांचं वर्णन केलेलं असतं. मग त्याच्यामध्ये ते किती चांगल्या पद्धतीनं प्रेझेंट करतात, त्यांचे कोणते कोणते गुण चांगले आहेत, त्या गुणांचंच नेहमी नेहमी वारंवार जिथे जाऊ तिथे आपण 24 तास, उठताना, बसताना, झोपताना, जेवण करताना, आपण त्याच गुणांचं वर्णन करत राहतो, है की नाही. ही काय आहे, गुणासक्ती आहे. त्यानंतर आहे पूजासक्ती. पूजासक्तीमध्ये काय आहे, की आपल्यातलं पूर्णत्व ते आहे, ते पूर्णत्वानं अर्पण करायचे. म्हणून गुरुदेवाने अतिशय सुंदर सांगितलंय, की पूजा म्हणजे काय आहे, एक खेळ असल्यासारखं समजायचं. जसं लहान मुलं खेळतात, तर लहान मुलं बघा, स्वयंपाकाचे भांडे सगळे जमा करतात, स्वयंपाक करतात, आपल्याला जेवू घालतात, आहे ना. तर ते सगळं त्यांनाही कळत असते, परंतु त्याच्यामध्ये जो भाव आहे, पूर्णत्वाचा भाव आहे, तो भाव म्हणजे भक्ती आहे, तो भाव म्हणजे प्रेम आहे, है की नाही. आणि जेव्हा आपण पूजा सक्तीनं जेव्हा आपण त्याच्याकडे बघतो, तर त्यावेळेस काय होते, समर्पण भाव निर्माण होतो. आणि समर्पण भाव निर्माण झाला की मग वासना जी आहे, ती वासना नाही राहत, आहे की नाही. वासनामध्ये काय असते, हडपण्याचा प्रयत्न असतो. पण जेव्हा आपण पूजा करतो, त्यावेळेस काय असते, समर्पण आहे, आदर आहे, सन्मान आहे, आणि त्यामुळे तिथे वासना येत नाही, आहे की नाही. त्यानंतर स्मरणाशक्ती. स्मरणाशक्तीमध्ये त्याचंच स्मरण करायचं, आहे की नाही. मग वेगवेगळ्या प्रकारचे आपण गीत बघतो, स्मरणाचे गीत बघतो. त्याच्यानंतर जे एकमेकाच्या प्रेमात पडलेले आहेत, ते एकमेकाचं स्मरण करत राहतात. मग ते स्मरण करत असताना, मग कुठेही बसलेले असले तेव्हा त्याचं स्मरण, त्याच्यानंतर कुठे आपण काही काम करत असले त्याचं स्मरण, म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्याला आठवते, आणि ते कसं होतंय, सहजतेनं व्हायला लागतं. त्याला कुठे आपल्याला ताण द्यायची गरज नाही. जसं आपण आपल्या आईचं नाव आहे, कसं आई हा शब्द उच्चारला की काय येते, आपल्या आईचं नाव स्मरणामध्ये येते. तर तशा पद्धतीची स्मरण जे आहे, ते स्मरण आपल्या ह्याच्यामध्ये येते. ती काय झाली, स्मरणाशक्ती झाली, स्मरणासक्ती. ही आसक्ती म्हणजे काय, त्याच्याविषयीचा लगाव, त्याच्याविषयीचं प्रेम, त्याच्याविषयीचा इंटरेस्ट म्हणजे आसक्ती आहे. आणि ही आसक्ती भक्ती रूपाने येते, प्रेम रूपाने येते. जर प्रेम आणि भक्ती नसेल, तर मग आसक्ती राहत नाही. आणि जिथे आसक्ती नाही राहत, तिथे वृक्षपणा आहे, रसमयता नाहीये तिथे, है की नाही. आणि आपलं मानवी जीवन कसं आहे, रसमयतेनं भरलेलं आहे, रसांनी भरलेलं आहे, है की नाही. आणि जर रस असेल, तो इंटरेस्ट असेल, तर जीवन जगण्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचा इंटरेस्ट येतो, आणि ते जीवन आपलं सार्थक होते, सफल होते. हे जे एकादश भक्ती आहेत, ह्या एकादश भक्तींच्या अभिव्यक्तीमध्ये आज आपल्याला 4 प्रकारे कशा पद्धतीनं अभिव्यक्त होतात भक्त, ह्याचं वर्णन आपल्याला इथे सांगितलेलं आहे.